हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, स्टॅटिक मेंबर फंक्शन्स हा आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपल्याला बघायचा आहे. तर याच्या आधी आपण स्टॅटिक डेटा मेंबर्स बघितले होते. स्टॅटिक डेटा मेंबर्स काय राहतात की ते प्रीडिफाईन हे राहतात की कीवर्ड प्रीडिफाईन कीवर्डनी स्टॅटिकनी आपण त्यांना डेटा मेंबर्सला स्टॅटिक बनवू शकतो. कसं बनवायचं? स्टॅटिकला स्टॅटिक कीवर्ड लिहायचं, त्यानंतर डेटा टाईप लिहायचं आणि त्यानंतर व्हेरिएबल लिहायचं आणि त्याला बाहेर क्लासच्या बाहेर त्याला आपण डिफाईन करायचं स्टॅटिक व्हेरिएबलला. तर ते कसं करायचं त्याचा प्रोग्राम आपण कालच्या लेक्चरच्या निमित्ताने बघितला आहे. त्या काउंट नावाचा स्टॅटिक व्हेरिएबल आपण इथं क्रिएट केलता कालच्या लेक्चरमध्ये. हे पहा, स्टॅटिक व्हेरिएबल क्रिएट केलता आपण काउंट नावाचा. आता मित्रांनो, डाटा मेंबरला म्हणजेच डाटा मेंबरला तुम्ही स्टॅटिक केलं कालच्या लेक्चरमध्ये, आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय करायचं, या फंक्शनला स्टॅटिक बनवायचं. या व्हाईट डिस्प्लेला, व्हाईट गेट डाटाला, या फंक्शन्सला तुम्ही स्टॅटिक कसं बनवितात ते तुम्हाला बघायचं आहे. स्टॅटिक मेंबर फंक्शन्स म्हणजे आता डाटा मेंबरवरती झालं, डाटा मेंबरवरती तुमचं झालं. आता मेंबर फंक्शन्सला कसं स्टॅटिक बनवू शकता तुम्ही, त्याच्यावरती आज चर्चा करणार आहोत. ते कसं करायचं, त्याचे सिंटॅक्स काय काय आहेत ते जाणून घ्या. मेंबर फंक्शन्स मे ऑल्सो बी डिक्लेअर ॲज स्टॅटिक. म्हणजे आपण मेंबर फंक्शन्सला सुद्धा स्टॅटिक बनवू शकतात, त्यांना पण स्टॅटिक डिक्लेअर करू शकतात. कसं? जसं की आपण स्टॅटिक डेटा मेंबर्स डिक्लेअर केले तसंच. मागचे लेक्चर जर कुणी बघितलं नसेल तर ते लेक्चर आधी बघून घ्या, त्या लेक्चरच्या नंतर हे लेक्चर बघून घ्या. हे दोन्ही लेक्चर एकमेकाला लिंक आहेत. काय ह्याचा सिंटॅक्स? आधी स्टॅटिक लिहायचा, त्यानंतर रिटर्न टाईप काय? वाईड लिहायचा, वाईड रिटर्न टाईप असतो तुमचा, आणि त्यानंतर फंक्शनचं नेम FUN म्हणजे फंक्शन नेम, आणि इतर तुमचे काही पॅरामीटर्स असतील तर या ह्याच्यात पॅरामीटर्स बी आर्ग्युमेंट्स. पॅरामीटर्स म्हणजेच आर्ग्युमेंट. आणि त्या फंक्शनची बॉडी. या फंक्शनच्या बॉडीमध्ये स्टॅटिक मेंबरच्या या स्टॅटिक मेंबर फंक्शनच्या बॉडीमध्ये तुम्ही फक्त स्टॅटिक डेटा मेंबर्सच लिहू शकतात. मित्रांनो, ही लाईन तुमच्या दिमागमध्ये फिट करून घ्या की स्टॅटिक डेटा मेंबर तुम्ही घेऊ शकतात. कशामध्ये? या फंक्शनच्या बॉडीमध्ये. दुसरे डेटा मेंबर्स घेतलेले चालणार नाही. आता मित्रांनो, सपोज याला आपण स्टॅटिक बनविलं, या मेंबर फंक्शनला आपण स्टॅटिक बनविलं. आता मित्रांनो, हे स्टॅटिक काउंट तुम्ही इथं डिस्प्ले करू शकता, याला डिस्प्ले करू शकता, किंवा आधी ऐका, इथं घेऊ नका, डायरेक्ट डिस्प्लेला स्टॅटिक बनवा. डिस्प्लेला तुम्ही स्टॅटिक बनविलं सपोज. मग स्टॅटिक बनवायचं हे सिंटॅक्स काय आहे? स्टॅटिक कीवर्ड, त्यानंतर वाईड म्हणजे त्याचा रिटर्न टाईप, आणि त्यानंतर फंक्शनचं नाव, मेंबर फंक्शनचं नाव. आता मित्रांनो, तुम्ही इथं काउंटला डिस्प्ले करू शकतात. आता मित्रांनो, काउंटला तुम्ही डिस्प्ले करू शकतात व त्या काउंटवरचे व्हॅल्यू सुद्धा चेंज करू शकतात. काउंटला तुम्ही ऍक्सेस करू शकता. पण मित्रांनो, जर तुमचा साधा डाटा मेंबर असेल तर तुम्ही काउंटला ऍक्सेस करू शकत नाहीत, त्यांना डिस्प्ले करायचं काम करू शकत नाहीत. म्हणजे काउंट तुम्ही स्टॅटिक बनविला म्हणजे हा काय झाला? तुमचा स्टॅटिक व्हेरिएबल झाला, स्टॅटिक डेटा मेंबर झाला. काउंट तुमचा स्टॅटिक डेटा मेंबर झाला. मग याच्यामध्ये आता या मेंबर फंक्शनला जेव्हा तुम्ही स्टॅटिक बनविला तेव्हाच त्याच्यामध्ये तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. नाहीतर तुम्ही साधे मेंबर्स इंट नम जर तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं तर ते व्हॅलिड राहणार नाही. समजत आहे मी काय म्हणत आहे? जर तुम्ही इंट नम हे डेटा मेंबर तुम्ही जर या स्टॅटिक फंक्शन मध्ये लिहायला गेला तर ते तुम्हाला एरर येऊन जाईल. ती कसं आपण डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत, या प्रोग्राम मध्ये आपण बघणारच आहोत. हे प्रोग्राम आपण आज घेणार आहोत, सॉल्व्ह करून सांगणार आहे आणि एक्सप्लेन सुद्धा करणार आहे. कॅरेक्टरिस्टिक. आता तुम्ही म्हणता सर, तुम्ही याच्या थेअरीमध्ये आम्हाला जास्ती लाईनच दिली नाहीत. मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच ह्याची थेअरी. थोडक्यात याची थेअरीच समजा, याचे कॅरेक्टरिस्टिक्सच ह्याची थेअरी आहेत. थेअरीच्या जागी तुम्ही या लाईनी लिहिल्या तरी चालतात. ए स्टॅटिक मेंबर फंक्शन कॅन ऍक्सेस ओनली अदर स्टॅटिक मेंबर्स. पहा, मी कसं म्हणलं तुम्हाला, स्टॅटिक मेंबर फंक्शन्स फक्त दुसऱ्या स्टॅटिक डाटा मेंबर्सलाच ऍक्सेस करू शकतात. तुमच्या दुसऱ्या स्टॅटिक मेंबर्सलाच, स्टॅटिक डेटा मेंबर्सला. म्हणजे सपोज आता इथं पहा, इथं खाली काय आहे? स्टॅटिक वाईड डिस्प्ले. खाल्ल्या प्रोग्राम मध्ये स्टॅटिक वाईड डिस्प्ले आहे. आता या काउंटला तुमचा हाच मेंबर ऍक्सेस करू शकतो. कसं काय? कारण की हे स्टॅटिक डिक्लेअर केले ना आपण याला स्टॅटिक डिक्लेअर केले, म्हणून आता स्टॅटिक मेंबर फंक्शनच तुमचा स्टॅटिक वाला जो फंक्शन आहे तोच त्याला ऍक्सेस करू शकणार. कळलं? समजत आहे मी काय करत आहे? आता जर मला या डिस्प्लेला कॉल करायचंय तर मला कॉल करताना कसं करावं लागेल?
क्लासचं नेम, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि त्यानंतर त्या फंक्शनचं नाव, डिस्प्ले फंक्शनचं नाव असं मला लिहावं लागेल, तरच या फंक्शनला कॉल होईल. नाहीतर तुम्ही आधी कसं करीत होतात, या ऑब्जेक्ट नेम लिहायचा x1.display असं करीत होतात. तर आता या बारीस तसं चालणार नाही. वर कसं केलं तुम्ही तसंच केलं, x1.displayला कॉल केला, पण आता तसं कॉल करता येणार का नाही, कारण की त्या मेंबरला आपण स्टॅटिक बनविलेला आहे, डिस्प्लेला आपण स्टॅटिक बनविलेला आहे. म्हणून त्याला आता कॉल करताना आपल्याला क्लास नेम लिहावं लागेल, त्याच्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर लिहावं लागेल आणि त्यानंतर त्या फंक्शनचं नाव लिहावं लागेल स्टॅटिक मेंबर फंक्शनला कॉल करायच्यासाठी. पहा, इथं एकदा कॉल केलंय आणि इथं एकदा कॉल केले. पहिल्यांदा जेव्हा मी डिस्प्लेला कॉल केलं तेव्हा मला काउंटची व्हॅल्यू काय येणार, पहा आउटपुटला पहिल्यांदा काउंटची व्हॅल्यू 0 येणार. आणि जेव्हा हे 3 व्हॅल्यू त्याच्यावरती इन्सर्ट झाल्या 10, 20, 30 कशावरती, या एक्स नम नावाच्या व्हेरिएबलवरती इन्सर्ट झाल्या, म्हणजे काउंट किती वाढला, 3 हे वाढला. मग जेव्हा मी सेकंड टाइम डिस्प्ले फंक्शनला कॉल करतो या स्टॅटिक मेंबर थ्रू, सेकंड टाइम डिस्प्ले फंक्शनला कॉल करतोय स्टॅटिक मेंबर 2, म्हणजे मी काउंटची व्हॅल्यू ऍक्सेस करायचा प्रयत्न करतोय. मग ती मी ऍक्सेस करायचा प्रयत्न केलाय, मी ऍक्सेस केली तर मला व्हॅल्यू काय येईन आउटपुटला, काउंट इज इक्वल टू 3. समजत आहे? काही नाही, कालच्या सारखा सेम प्रोग्राम आहे, फक्त डिफरन्स काय, या बारीस मेंबर फंक्शनला तुम्ही स्टॅटिक बनवित आहात आणि सोबत तुम्हाला डेटा मेंबरला सुद्धा स्टॅटिक ठेवायचं आहे. जर तुम्ही डेटा मेंबरला स्टॅटिक ठेवलं नाही, ह्याला रॅन्डमच ठेवलं तुम्ही, जसं की आपण रॅन्डम डिक्लेअर करतो तसं, तर मग या प्रोग्रामला एरर येणार जर तुम्ही त्याला स्टॅटिक ठेवलं नाही तर. त्यामुळे तुम्हाला याला स्टॅटिक ठेवावं लागेल. समजत आहे? हीच ही लाईन म्हणत आहे मित्रांनो, काय की स्टॅटिक मेंबर फंक्शन्स कॅन ऍक्सेस ओनली अदर स्टॅटिक डेटा मेंबर्स. तो फंक्शन स्टॅटिक डेटा मेंबर्सलाच ऍक्सेस करू शकतो, बाकीच्या गोष्टीला ऍक्सेस करू शकत नाही, बाकीच्या डेटा मेंबर्सला. स्टॅटिक मेंबर फंक्शन कॅन बी कॉल्ड युझिंग क्लास नेम. आता याला कॉल कसं केलं जातं, क्लास नेम, म्हणजे क्लास नेम तुमचा काय आहे, सपोज तुमचा क्लास नेम आयटम आहे, मग त्यानंतर आयटम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरायचा, त्यानंतर स्टॅटिक मेंबर फंक्शन, तुमच्या स्टॅटिक मेंबर फंक्शनचं नाव. पहा तसंच कॉल केलं आहे का. आता पहा स्टॅटिक मेंबर फंक्शनला कसं कॉल केलेलं आहे, क्लास नेम लिहिला, क्लास नेम काय आहे, आयटम आहे तुमचा क्लास नेम, त्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, त्यानंतर डिस्प्ले, त्या स्टॅटिक मेंबर फंक्शनचं नाव काय, डिस्प्ले आहे म्हणून डिस्प्ले. समजत आहे? हा त्याचा सिंटॅक्स आहे. त्याला तुम्हाला डिफाईन वेगळंच करावं लागेल आणि त्याला कॉल करताना तुम्हाला असं कॉल करावं लागेल. समजत आहे? डिफाईन करताना बी वर तुम्हाला इथं स्टॅटिक लिहायचं आहे आणि त्याला कॉल करताना असं कॉल करायचं आहे, क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर थ्रू. दे मे नॉट बी व्हर्च्युअल, म्हणजे ते व्हर्च्युअल नसतात. स्टॅटिक मेंबर फंक्शन हे व्हर्च्युअल नसतात. आता व्हर्च्युअलचा मिनिंग तुम्हाला समजणार नाही. व्हर्च्युअल तुम्हाला केव्हा समजेल, जेव्हा मी 5वं युनिट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. 5व्या युनिटमध्ये आपल्याला व्हर्च्युअल फंक्शन्स म्हणून कन्सेप्ट आहे, पॉलिमॉर्फिझम. या युनिटमध्ये युनिट नंबर 5 आहे ते तुमचा, ते पॉलिमॉर्फिझम वर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोडिंग त्याच्यासारखे कन्सेप्ट बघायचे आहेत, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग सारखे कन्सेप्ट बघायचे आहेत, आणि त्यामध्येच तुम्हाला व्हर्च्युअल फंक्शन हा बघायचा आहे. तेव्हाच तुम्हाला व्हर्च्युअलचा मिनिंग तुम्हाला तेव्हा समजेल. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की तुमचे स्टॅटिक डेटा मेंबर्स हे व्हर्च्युअल नसतात, म्हणजे दे नॉट बी व्हर्च्युअल, म्हणजे ते कधीच व्हर्च्युअल नसतात. व्हर्च्युअलचा मिनिंग तुम्हाला तेव्हा मी सांगून देईन. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की ते व्हर्च्युअल नसतात. कोण? स्टॅटिक मेंबर फंक्शन्स. दे डू नॉट हॅव दिस पॉइंटर. आता दिस पॉइंटर काय करतो, सपोज हा ऑब्जेक्ट आहे, S1 नावाचा ऑब्जेक्ट आहे, आणि हा S1 कुण्या फंक्शनला पॉइंट करत आहे, गेट डेटाला पॉइंट करत आहे. S1 हा गेट डेटाला पॉइंट करत आहे, S1 या फंक्शनला पॉइंट करत आहे. तर दिस पॉइंटरचं काम काय आहे, दिस पॉइंटरचं काम आहे किंवा कोण्याही युजरला सांगणं, किंवा हे काय करत आहे, गेट डेटा हा कुणासोबत आहे, ह्याच्या सोबत आहे, S1 ऑब्जेक्ट सोबत. म्हणजे हा दिस पॉइंटर काय करतो, ऑब्जेक्टला पॉइंट करण्याचं काम करतो, या फंक्शनच्या ऑब्जेक्टला पॉइंट करण्याचं काम करतो. आता गेट डेटाचा ऑब्जेक्ट कोणता आहे, तर तो आपल्याला कोण सांगतो, दिस पॉइंटर, दिस THIS, दिस पॉइंटर या S1 ला पॉइंट करण्याचं काम करतो. मग मित्रांनो तुम्हाला दिस पॉइंटर समजलं, दिस पॉइंटर काय आहे. आता जरी नाही समजला तरी इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये, म्हणजे जेव्हा हे करताना आपण 5व्या युनिट मध्येच आहे वाटतं दिस पॉइंटर,
जर नसलं तर मी तुम्हाला त्याच्या आधीच सांगून देईन. आधी मला पाचव्या युनिटचा सिलेबस चेक करावा लागेल, त्याच्यामध्ये आहे का नाही बघावं लागेल. त्याच्यामध्ये असलं तर मी तेव्हाच सांगून देईन, नसता मग इथून पुढच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला डिस पॉइंटर सांगून देईन. डिस पॉइंटरचं काम फक्त एवढंच, किंवा एखाद्या ऑब्जेक्टला पॉइंट करणं, एखाद्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस पॉइंट करणं, ऍड्रेस स्टोअर करणं थोडक्यात. मग पण इथं तुमचं काय आहे, दिस पॉइंटर स्टॅटिक मेंबर मध्ये काय आहे, दे डू नॉट हॅव दिस पॉइंटर. स्टॅटिक मेंबर मध्ये दिस पॉइंटर पण नाहीये आणि दे डू नॉट बी व्हर्च्युअल, ती व्हर्च्युअल पण नाही आहेत. म्हणजे हे दोन्ही पण त्याच्याकडे नाही आहे. स्टॅटिक मेंबर फंक्शनकडे हे दोन्ही पण प्रॉपर्टीज नाही आहेत. ते व्हर्च्युअल पण नाही आहेत आणि ते त्यांच्याकडे डिस पॉइंटर बी नाही आहे. देअर कॅनॉट बी स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक व्हर्जन ऑफ सेम फंक्शन. पहा मित्रांनो, जेव्हा तुमचे सेम फंक्शन्स असतील, समजा डिस्प्ले नावाचे तुमच्याकडे दोन फंक्शन्स आहेत, एक हा डिस्प्ले आणि एक स्टॅटिक वाईड डिस्प्ले. आता माझी हँडरायटिंग इथं बरोबर येत नाहीये, कारण की मी माऊसने लिहित आहे ना, त्याच्याने. आता पहा, हे वाईड. मित्रांनो, याचा मिनिंग समजून सांगतो तुम्हाला. सेम व्हर्जन ऑफ फंक्शन जेव्हा असतील तेव्हा ते व्हॅलिड नसतील एकाच ह्याच्यात. म्हणजे काय, जर सपोज तुमचं वाईड डिस्प्ले नावाचं आधीच फंक्शन असेल आणि तुम्ही दुसरा एक स्टॅटिक फंक्शन तुम्ही डिस्प्ले नावाचाच बनवित आहात, तर ते व्हॅलिड असतील का, नाही. देअर कॅन नॉट बी स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक व्हर्जन ऑफ सेम फंक्शन. म्हणजे डिस्प्लेस फंक्शनचं स्टॅटिक व्हर्जन आणि नॉन स्टॅटिक व्हर्जन, याला नॉन स्टॅटिक व्हर्जन म्हणतात आणि याला स्टॅटिक व्हर्जन म्हणतात. ज्याच्यासोबत स्टॅटिक असते त्याला स्टॅटिक म्हणतात आणि ज्याच्यासोबत नॉन स्टॅटिक नसते त्याला नॉन स्टॅटिक म्हणतात. मग सेम फंक्शन म्हणजे डिस्प्लेस फंक्शनचे स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक व्हर्जन एका प्रोग्राम मध्ये राहू शकत नाही. म्हणजे सपोज आता इथे गेट डाटा नावाचा मी वेगळा फंक्शन केलाय आणि इथे डिस्प्ले नावाचा वेगळा फंक्शन केलाय. सपोज जर इथंच डिस्प्ले नावाचा फंक्शन असता, डिस्प्ले नावाचाच फंक्शन असता, तर आपल्याला एरर आला असता मित्रांनो, कारण की ते दोन्ही सोबत लिहिले जाऊ शकत नाही. समजत आहे मी काय म्हणत आहे, गेट डेटा आला का, गेट डेटा. तर ह्या या लाईनचा अर्थ आहे. समजलं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स. आता तुम्ही म्हणता एकच लाईनची थिअरी आहे, नाही. तुम्ही काय करा, कॅरेक्टरिस्टिक बी त्याच्या थिअरी म्हणूनच लिहा. त्यानंतर 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो हा. सिंटॅक्स तुम्ही लिहा आणि त्याचं एक्झाम्पल म्हणून हा प्रोग्राम तुम्ही देऊन टाका. आता मित्रांनो, हा प्रोग्राम इझीच आहे. सिमिलरली तुमचा हाच प्रोग्राम आहे, हाच तुमचा प्रोग्राम आहे, फक्त थोडेफार चेंजेस आहेत इंट मेन मध्येच. चला तर हा प्रोग्राम आता आपण आपल्या ऑनलाईन कंपाइलरवरती जाऊन सॉल्व्ह करूया. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपाइलरवरती आलो आहोत. इथं येऊन काय करायचं, C++ लँग्वेज सिलेक्ट करायची आणि हे वरचं सगळं कट करून टाकायचं, कमेंट आउटलाईन. इथं युझिंग नेम स्पेस std लिहायचं. युझिंग नेम स्पेस std. हे युझिंग नेम स्पेस std लिहिल्यामुळं आपल्याला आता हे std स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर हे लिहायची गरज नाही सी आउट सोबत, प्रत्येक सी आउट सोबत. कळालं. आता काय करायचंय आपल्याला, तुम्हाला सेम तोच प्रोग्राम आपण घेणार आहोत. आता काय करणार आहोत आपण, तो क्लास डिक्लेअर करायचा. आधी काय नावाचा क्लास होता तुमचा, आयटम नावाचा क्लास होता. मग आधी तुम्ही काय करा, तुमचा क्लास डिक्लेअर करून घ्या. काय, आयटम नावाचा क्लास. मग क्लास तुमचा मी डिक्लेअर करून घेतो. आयटम नावाचा क्लास मी डिक्लेअर करून घेतो. ITEM आयटम नावाचा क्लास मी डिक्लेअर करून घेतला. आता मी काय करणार, या क्लासमध्ये तुमचे प्रायव्हेट विजिबिलिटी मोड मध्ये तुमचे स्टॅटिक काउंट डिक्लेअर करणार. स्टॅटिक काउंट का म्हणून, कारण की स्टॅटिक मेंबर फंक्शन्स हे तुमचे स्टॅटिक डेटा मेंबर्सच ऍक्सेस करू शकतात. साधे डेटा मेंबर्स ते तुमचे ऍक्सेस करू शकणार नाहीत. ती पण करून दाखवणार आहे मी तुम्हाला. प्रायव्हेट मध्ये तुम्ही काय करणार, स्टॅटिक हा कीवर्ड लिहिणार. स्टॅटिक डेटा मेंबर तुम्हाला कसं करायचं माहिती, स्टॅटिक कीवर्ड, त्यानंतर त्याचा डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम.
स्टॅटिक त्याचा डेटा टाईप आणि त्याचा व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल काय ठेवला आपण, काउंट ठेवला. आता पब्लिक विजिबिलिटी मोड मध्ये तुम्ही काय करा, तुमचे फंक्शन्स डिक्लेअर करा. आता फंक्शन्स मी बनवून घेतो. आधी साधा फंक्शन डिक्लेअर करणार, वाईड गेट डेटा नावाचं फंक्शन डिक्लेअर करणार. आणि ह्याच्यात मी युजर कडून व्हॅल्यू घेणार आहे ना, म्हणून मी इंट एक्स करणार. युजर कडून डायरेक्ट फंक्शन मध्ये व्हॅल्यू घेत आहे. आता मित्रांनो, तुम्हाला हे समजलं नसेल तर मग तुम्ही याचा अर्थ काय होत आहे की तुम्ही मागचे लेक्चर्स आपले बघितले नाहीत. आता तुम्हाला ही लाईन इथं का लिहिली हे समजलं नसेल तर याच्या आधीचे लेक्चर्स तुम्ही बघितले नसतील, म्हणून तुम्हाला ही लाईन समजली नसेल. कारण की ज्यांनी ह्याच्या आधीचे लेक्चर बघितले त्यांना ही लाईन समजली असेल. आणि या लाईनीचा अर्थ काय, या लाईनीवरती व्हॅल्यू कुठून येणार, हे सर्व गोष्टी त्यांना समजल्या असतील जर त्यांनी आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर ते लेक्चर्स आधी बघून घ्या. आपली सिरीज आहे मित्रांनो, सिरीज आहे ही DSU ची, सॉरी OOP ची प्लेलिस्ट आहे. आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट अवेलेबल आहे आणि सर्व लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. आता मी काय केलं, या एक्स ची व्हॅल्यू या नम नावाच्या व्हेरिएबल वरती टाकली. आता इथं मला डिक्लेअर करताना एक नम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करू द्या. NO तर करा, नसता NUM नम म्हणजे तुमचा नंबर. NO पण करू शकता तुम्ही, ते तुमच्यावर राहिलं की तुम्हाला काय करायचं आहे, काय डिक्लेअर करायचं आहे काय नाही. इंट साधाच NUM NUM नावाचा व्हेरिएबल मी डिक्लेअर करून टाकला. आता मी काय करणार मित्रांनो, आता मी एका मेंबर फंक्शनला तुमचा स्टॅटिक बनवणार. मग STATIC स्टॅटिक कीवर्ड यूज करायचा. त्यानंतर त्याचा रिटर्न टाईप काय, वाईड, आणि त्या मेंबर फंक्शनचं नाव गेट डेटा. झालं तुमचा आता डिस्प्ले डेटा. डिस्प्ले फंक्शन करा, नुसतं डेटा, तेवढं फंक्शन मोठं करायची गरज नाही, डिस्प्ले डेटा वालं. आता याच्यामध्ये काय करणार मी, याच्यामध्ये मी काउंटला तुमच्या डिस्प्ले करणार, काउंटला तुमच्या डिस्प्ले करणार. मग ती काउंटला कसं डिस्प्ले करायचं, सी आउट इन्सर्शन ऑपरेटरचा यूज करून मी काउंटची व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करणार. काय करा, या काउंटला डबल कोटेशन मध्ये घ्या आणि /n लावा. /n का म्हणून लावतो आपण माहिती ना, नेक्स्ट लाईनला आउटपुट येण्यासाठी. इक्वल टू आता काउंटची व्हॅल्यू तुम्ही आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करा. काउंट. आता तुमच्या काउंटची व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाईल मित्रांनो. त्याआधी तुम्ही काउंटला प्लस करा. इथं याच्यामध्ये काउंटला इन्क्रीमेंट ऑपरेटर करा, म्हणजे काउंट सोबत इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरायचा. म्हणजे काउंटची व्हॅल्यू एक ह्यानी वाढवायची. जेव्हा या एक्स वरती व्हॅल्यू या नम वरती व्हॅल्यू येईल तेव्हा हा काउंटची व्हॅल्यू वाढून जाईल. समजत आहे. जर काही समजत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारत चला मित्रांनो, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुल्ला आहे. आता काय करणार आपण, आता हा स्टॅटिक काउंट डिक्लेअर केलाय आपण डेटा मेंबर. आता या डेटा मेंबरला तुम्हाला माहिती, या डेटा मेंबरला वर डिक्लेअर केलं आपण, पण डिफाईन त्याला खाली करावं, सॉरी डिफाईन त्याला खाली करावं लागते. हो, त्या डेटा मेंबरला डिफाईन खाली करावं लागते, स्टॅटिक डेटा मेंबरला. मग त्याला डिफाईन करताना आपण काय करतो, इंट त्याचा डाटा टाईप, त्यानंतर त्याचं क्लास नेम काय, आयटम, आणि त्याचं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर त्याच्यासोबत, आणि त्या व्हेरिएबलचं नाव काय, त्या व्हेरिएबलचं नाव कोण्या स्टॅटिक व्हेरिएबलचं नाव काय, काउंट. मग ती काउंट आपण इथं असं लिहिणार. मग हे कुठं लिहिलं मी, या मेंबर फंक्शनच्या बाहेर बरं का, सॉरी क्लासच्या बाहेर, या क्लासच्या बाहेर लिहिलं, ह्या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर, म्हणजे या क्लासच्या बाहेर, आणि या इंट मेन फंक्शनच्या बी बाहेर, दोन्हीच्या बाहेर लिहायचं, दोन्हीच्या मध्ये लिहून टाकायचं. आता मित्रांनो इथं तुमचा डिफाईन झाला आणि इथं तुमचा डिक्लेअर झाला. आता काय करणार मित्रांनो, मी कॉल करणार कुणाला, या स्टॅटिक गेट डेटाला आणि या हॅनला कॉल करणार. त्याआधी मी या आयटम नावाच्या क्लासचा आयटम नावाच्या क्लासचे ऑब्जेक्ट बनवून घेतो. काय, सेम तेच ऑब्जेक्ट बनवून घेतो, x1, त्यानंतर कॉमा देऊन मी y1, आणि त्यानंतर कॉमा देऊन z1. हे 3 ऑब्जेक्ट ऍज इट इज मी बनवून घेतो. आता मित्रांनो मी काय करतो, x1 डॉट गेट डेटाला कॉल करतो.
त्याच्यावरती व्हॅल्यू पास करतो. x1 डॉट गेट डेटा फंक्शनला मी कॉल करतो आणि त्याच्यावरती मी 60 व्हॅल्यू ही पास करतो. आता व्हॅल्यू कोणतीही पास केली तरी काय होणार आहे का? नाही. मग आता मित्रांनो इथं काय करतो मी, जरा वर घेतो. आता पहा, सेम मी कॉपी पेस्ट करतो, आणखीन एकदा सेम मी कॉपी पेस्ट करतो. आता x1 साठी मी व्हॅल्यू टाकली, आता y1 साठी व्हॅल्यू टाकतो, y1 नावासाठी व्हॅल्यू टाकतो, z1 नावाच्या ऑब्जेक्ट साठी व्हॅल्यू टाकतो. z1 गेट डेटावरती मी 30 टाकतो आणि याच्यावरती मी 90 टाकतो. मग मित्रांनो जेव्हा इथून ह्या व्हॅल्यू जात आहेत, x1 डॉट गेट डेटाला कॉल झालं तेव्हा काउंटची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होईल, कारण की एक्स वरती व्हॅल्यू आहे, एक्स ची व्हॅल्यू nm वरती जाईल, त्यानंतर काउंट प्लस प्लस होईल. काउंट एकदा प्लस प्लस झाला की मग आउटपुट स्क्रीनला काउंटची व्हॅल्यू येऊन जाईल, कारण की काउंटच डिस्प्ले केलाय आपण. नम डिस्प्ले केलाय का? नाही, काउंटच डिस्प्ले केलाय. तुम्हाला डिस्प्ले करायचं तर नमची व्हॅल्यू सुद्धा डिस्प्ले करू शकता तुम्ही, पण काही गरज नाही. आपल्याला काय दाखवायचं आहे की स्टॅटिक डेटा मेंबरला, स्टॅटिक मेंबर फंक्शनला कसं ऍक्सेस करायचं. आता तुम्ही आधी जसं करीत होतात x1 डॉट डिस्प्ले DIS डिस्प्ले फंक्शनला, असं कसं ऍक्सेस करत होतात आधी तुम्ही. s1 डॉट डिस्प्ले फंक्शनला मी कॉल केलं तर मला कसं आधी आन्सर यायचं, काउंटची व्हॅल्यू 3. आता जर मी याला कॉल केला असं तर मला काय येईल, तुमचा एरर येऊन जाईल. पहा एरर आला. काय काय म्हणत आहे एरर मध्ये तुमच्या, किंवा तुम्ही असं वापरू शकत नाहीत, हा तुमचा एरर येऊन जाईल. आता मित्रांनो कसं काय वापरू शकत नाहीत आपण असं, कारण की याला कॉल करताना तुम्हाला असा डायरेक्ट कॉल करता येणार नाही. आता तुम्हाला याला कॉल करताना क्लास नेम, तुमचा क्लास नेम ITEM आयटम क्लास नेम, त्यानंतर स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर, आणि त्यानंतर त्या स्टॅटिक मेंबर फंक्शन कोणता डिक्लेअर केलाय आपण, हा डिस्प्ले. मग त्या डिस्प्लेला तुम्हाला असं कॉल करावं लागेल. मग जेव्हा तुम्ही त्याला असं कॉल करता तेव्हाच ते तुमचं रन होतंय. आता हे काय म्हणत आहे, हे वेगळाच एरर आहे हा. स्टॅटिक काय STD वाला एरर आहे. युझिंग नेम स्पेस ची स्पेलिंग चुकलेली आहे वाटतं आपली. काय युझिंग नेम स्पेस, आता पहा आपला प्रोग्राम रन झाला. तुम्ही म्हणजे आता तुम्ही डिस्प्ले फंक्शनला कॉल केलं आहे. आता जर मी या प्रोग्रामला रन केलं तर मला काउंटची व्हॅल्यू किती येईल, 3 येईल. 3, कारण की एकदा याच्यासाठी काउंटची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल, एकदा ह्याच्यासाठी आणि एकदा ह्याच्यासाठी, या तिन्हीसाठी काउंटची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. पहा आउटपुट स्क्रीनला काउंट इज इक्वल टू 3 आलं का? हो आलं. मग मित्रांनो याच्यातून काय होतंय की आपल्याला कळून जातंय किंवा हा मेंबर आपण स्टॅटिक डिक्लेअर केलेला आहे आणि ती स्टॅटिकला असंच कॉल करतो आपण. समजलं स्टॅटिकला कसं कॉल करतो आपण. आता पहा मित्रांनो, तुम्ही म्हणता या मेंबरला मी जर काढून टाकलं, याला जर मी स्टॅटिकचं काढून टाकलं, आता जर मी रन केलं तर आपल्याला एरर येईल. पहा एरर येईल, कारण की आपण स्टॅटिक मेंबरलाच इथं हे करू शकतो, स्टॅटिक मेंबरलाच इथं ऍक्सेस करू शकतो. या स्टॅटिक मेंबर फंक्शन मध्ये स्टॅटिक मेंबरलाच ऍक्सेस करू शकतात. तुम्ही म्हणतात सर या लाईनीमुळे एरर आला असेल, तर मग ही लाईन पण डिलीट करून दाखवतो मी आणि आता रन करून दाखवतो. पहा तरी बी तुमचा एरर आलाय, कारण की काउंट तुमचा हा स्टॅटिक मेंबर फंक्शन मध्ये साधा तुमचा डेटा मेंबर नसूच शकतो, म्हणजे साधा मेंबर ठेवता येणार नाही. समजलं काय काय केलं आपण इथं. आता मी परत करून टाकतो तसं जसं आहे तसं. आणि सेम मित्रांनो इथं जर तुम्ही याला जर नाव दिलं तुम्ही डिस्प्ले हा डिस्प्ले फंक्शन इथं जर नाव दिला, आता बघा काय होतंय. आता बी एरर आला, कारण की तुम्ही डिस्प्ले फंक्शनला तुम्ही हे नाव कसं दिलं म्हणत आहे. डिस्प्ले तुम्ही एकदा स्टॅटिक डिक्लेअर केला, त्यानंतर तुम्ही त्याला डिस्प्ले साधा हाच फंक्शन तुम्ही बनवू शकत नाही. याला तुमचं नाव वेगळं द्यावं लागेल. काय नाव वेगळं द्यावं लागेल, जसं की तुम्ही पहिल्यांदा दिलं तर गेट डेटा, हे तुमचं नाव द्यावं लागेल. समजत आहे काय काय गोष्टी होत आहेत तिथं, कसं कसा प्रोग्राम आपण रन करू शकता. आता तुम्ही म्हणता सर आउटपुटला आपल्याला एकदा काउंट इज इक्वल टू 0 आलं, आता काउंट इज इक्वल टू 3, त्याच्यानंतर काउंट 3 आलं. मग ते आउटपुटला ह्याच्यानंतर मी जेव्हा डिस्प्ले केला आयटम, हे डिस्प्ले फंक्शन जेव्हा मी कॉल केला तेव्हा मला असं येईन आउटपुट. कसं वर 0 येईन काउंट, आणि त्यानंतर ते तिन्ही वरती व्हॅल्यू जातात, x1 वरती, y1 वरती आणि z1 वरती व्हॅल्यू जातात त्यांच्या, आणि काउंट इन्क्रीमेंट होईल 3 ह्यानी. समजत आहे
आता सपोज मी या 2 लाईनी कॉपी केल्या आणि या 2 लाईनी खाली पुट केल्या. आता मला काउंटची व्हॅल्यू किती येईल बरं? आता जर तुम्ही हुशार असताल तर काउंटची व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीमेंट होऊन येईल. कसं काय? कारण की 5दा आपण कॉल केलं ना, 5दा कॉल केलं त्यानंतर 5दा इन्क्रीमेंट झाला कॉल, मग काउंटची व्हॅल्यू 5 झाली. जेवढ्यांदा तुम्ही कॉल करता तेवढ्यांदा इन्क्रीमेंट होईल आणि ती काउंटची व्हॅल्यू होऊन जाईल. काही नाही, फक्त आपल्याला सांगायचं होतं की स्टॅटिक डेटा मेंबर असा लिहिला जातो, त्याला असं कॉल केलं जातं. समजत आहे? एवढं तुम्हाला प्रोग्रामरला दाखवायचं आहे, एक्झामिनरला. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. बाय बाय.